ज्यावेळेस मला असं गोंधळल्यासारखं वाटतंय, ज्यावेळेस मला असं वाटतंय की आता कुठे चाललोय कळत नाहीये, काय दिशा आहे काही कळत नाहीये, त्यावेळेस काय करायला पाहिजे? हे पहिली गोष्ट, मी गोंधळलेलो आहे. पहिली स्वीकारूया आहे ना. हं, वाय डिनाय? नाही, नाही, मला कळतं सगळं, मला सगळं समजतं, मला माहिती आहे, मी करणार आहे. असं असं दांभिकपणा पण नको आणि डिनायल पण नको. लेट्स से हं. की मला नाही कळत आहे, ठीक आहे बाबा. मी गोंधळून गेलोय, मला समजत नाहीये आणि मला शोधायचं आहे. ठीक आहे. सो फर्स्ट थिंग इज एक्सेप्ट. आणि पॉज म्हणजे काय, की जेव्हा जेव्हा आपलं मन गोंधळलेलं असतं, तेव्हा आपण इट्स अ व्हेरी स्ट्रेसफुल मोमेंट. आणि स्ट्रेसफुल मोमेंट म्हणजे काय, तर आपली तुमची बॉडी तुम्हाला फ्लाईट फाईट मोडमध्ये टाकत असते. अर्जुनाची झाली तशीच आपली अवस्था होती, की मी काय करू, आता मला काही कळत नाहीये. सो मी इकडनं पळून जाऊ शकतो, जसं मोस्ट पीपल जातात, किंवा मी लढू शकतो, किंवा मला काय करायचं कळतच नाही, निगमूड झाला, इथेच बसलो, मटकन खाली बसला. श्वास घेणे आणि सोडणे, त्यामध्ये श्वास जर दीर्घकाळ सोडला तर पॅरासिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेट होते. इट गिव्स यू रेस्ट. त्या पॉजमध्ये आपल्याला रेस्ट मिळते. यू बिकम काम अँड यू स्टार्ट कनेक्टिंग. यू स्टार्ट कनेक्टिंग टू युअर सेल्फ. माझं माझ्याशी कनेक्शन होतं. ते गाणं आहे ना, फोन लगा आपले दिल को जरा, पूछने क्या है माजरा. ते एलिसन मंडल, वेर डिड यू स्टार्ट? कुठून सुरुवात केली? सुरुवात केलीस तेव्हा तुझी काय स्वप्न होती, काय करायचं होतं, की तू थकलायस का, तू ओव्हरवर्क करतोयस का, तू ओव्हर एक्सपेक्ट करतोयस, काय करतोयस? थांब ना, रियालिटीचा चेक घे ना, आणि मग त्या रिलॅक्स मोमेंटमध्ये आपल्याला कळतं आणि आपण योग्य दिशेने पुढे जाऊ शकतो.